नमस्कार मित्रांनो, मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज मी आहे माहूरगड येथे आणि आज आपला प्रवास होणार आहे माहूरगड ते नांदेड। दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि एक बस थोड्या वेळापूर्वीच गेलेली आहे आणि ही लागलेली बस आहे माहूर ते उमरखेड। बस स्थानकामध्ये बऱ्यापैकी नांदेडला जाण्यासाठी प्रवासी उभे आहेत। समोरची सीट मिळाली तर चांगलंच आहे, नाही मिळाली तर मागे बसून व्हिडिओ बनवूयात, काही प्रॉब्लेम नाही। आणि हे माहूरचं बस स्थानक आहे। प्लॅटफॉर्म नंबर 1, 2, 3, 7 पर्यंतचे प्लॅटफॉर्म आहेत इथे। हे आहे माहूरचे वेळापत्रक, माहूर बस स्थानकाचे वेळापत्रक। इथून सुटणाऱ्या गाड्या आणि येणाऱ्या गाड्यांचे हे वेळापत्रक आहे आणि असा डिजिटल डिस्प्ले पण लावलेला आहे इथे। येत्या तासाभरात किती गाड्या इथून सुटणार आहेत ते कळेल आपल्याला। तर हे आहे माहूरचे बस स्थानक, या बाजूने तुम्हाला दाखवतो। बाकी नवीन सिमेंटच्या रस्त्याचं काम स्थानकात चालू आहे। तेलंगणा आगाराची माहूर उमरखेड उपनूरमधून आलेली। सव्वा बाराचा टायमिंग होता, 1:15 वाजत आलाय, अजूनही बसचा आपल्या ठाव ठिकाणा नाही। समोर छत्रपती संभाजीनगर किनवट आणि ही समोर माहूर आदिलाबाद। चला जाऊयात। चला सरका आपल्याला नांदेडपर्यंत जायचं आहे, पण नांदेडची बस सव्वा बारा वाजल्यापासून येते, अजून बस आलेली नाही। मग हदगावपर्यंत जाऊया आपण, तिथून पुढे नांदेडसाठी दुसऱ्या बसमध्ये प्रवास करूया। संपूर्ण प्रवास आपण आज करणारच आहोत, काही झालं तरी। समोरची काच थोडीशी खराब झालेली आहे, मळलेली आहे, पण बघू, शक्य तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करेन। चला, 12:54 झालेत आणि आपण माहूर बस स्थानकातून आता निघत आहोत। नागपूर किनवट हे आहे माहूर शहर। माहूरगड समोर पाहू शकता। ही आहे पैनगंगा नदी, मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारी।
या बसचा पहिला बस थांबा धानोडा. आपण समोर जाणाऱ्या मार्गाने जाणार आहोत आणि या बाजूला जाणारा रस्ता तो नागपूर यवतमाळकडे जातो. नागपूर यवतमाळ रूटने हे आपण क्रॉस केलेला आहे. तो व्हिडिओही तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या लिस्टमध्ये पाहायला मिळेल. तर आपण जाणार होतो हदगावपर्यंत. आपल्याला नांदेडला जायचंच आहे पण हदगावपर्यंत जाणार होतो आणि चालकदादांनी सांगितलं की हदगावपासून नांदेडसाठी जास्त बसेस नाही आहेत, उमरखेडपासून बऱ्याच बसेस आपल्याला मिळतील. तर मग आपण उमरखेडपर्यंत जाऊयात, तिथून पुढे नांदेडसाठी दुसरी बस बघूया. थोडासा व्हिडिओमध्ये ट्विस्ट आलेला आहे, बघूया कसा प्रवास होतो. आहात तुम्ही सोबत, बघूया. आलेली बस उमरखेड यवतमाळ. महागाव एक वाजून 33 मिनिटं झालेली आहेत. आता आपण महागाव बस स्थानकात पोहोचलो आहोत. शूटिंग आमची येतो की यूट्यूब तुमच्या माहूरगडचं केलंय ना. छत्तीसगडची गाडी आहे आणि या बसला आग लागलेली. हे बसच्या मागे ड्रायव्हर बसलेले होते. बसची अवस्था आता सकाळी झाली, एका तासापूर्वी फायर ब्रिगेडची गाडी येऊनच त्यांना पुढे जाऊन हा रस्ता मधून बनवतील. सध्या आपल्याला या रस्त्याने जायला लागेल.
हां ठीक आहे, पुणे लागून ये. उमरखेड. चला 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 चला, अजून एक आली. चल नांदेड आली, चल ना. उतर रे भाऊ, उतर. का थांबलायस? तर समोर उमरखेड पुणे लागलेले आहे आणि आता आपण उतरलेलो ही हदगाव, माहूर हदगाव. उमरखेडच्या गाडीमध्ये फुल गर्दी भरलेली आहे आणि समोरची पण ही पण जाणारी ती हदगावच आहे. पुण्याला जायचं आहे पण आज नाही जायचं आपल्याला. उमरखेड शेगाव, शेजारी उमरखेड नागपूर, पलीकडे हदगाव पुणे आणि हे बसस्थान उमरखेडचे. तर मित्रांनो, माहूरपासून उमरखेडपर्यंतचे अंतर हे 49 किलोमीटरचे आहे आणि 49 किलोमीटरसाठी कंडक्टर यांनी 105 रुपये तिकीट दर सांगितलेले होते. बस आली आरवी लातूर. काय भेटेल तिथं जागा, तिथं बसू. प्लॅन कॅन्सल. चला, बसण्यासाठी सीट मिळाली. लातूरची बस आहे आणि सीट आहे बाल्कनी, कॉर्नर सीट. आपल्या मागे कोणतीच सीट नाही. या पण बसमध्ये बऱ्यापैकी गर्दी आहे. ही मगाशी आपण सोडलेली आरवी लातूर. हे आहे हदगाव बसस्थानक. सुरुवात केली होती आपण समोरच्या सीटपासून, ड्रायव्हर सीटपासून, आणि आता लास्ट कॉर्नर सीट. बस आता बसलो. एक काळ होता बसला म्हणजे रिकाम्या बस जायचं. आता एकही बस फ्री झाल्यामुळं लक्झऱ्या बंद झाल्या ना, कुठं चालल्या हे बंद केलं की त्यानं मग साधून निघते बघा. फक्त खेड्यापाड्याचे लोक येतात, स्टॉप नाहीत का अशा गावाची माणसं बंद झाली, नजरवाल्याची मदत मग बेभावती केली. आला काय तुमचं स्टॉप? पुढं. अरे बापरे, हळू सांगितलं होतं रोड आहे खाली.
माटुंगा बसस्थानक. अर्धापूर बसस्थानक. वाजले किती? 4:30 वाजले. गोदावरी नदी. पाच वाजून 9 मिनिटं झालेली आहेत आणि आत्ता आपण आलो आहोत नांदेड रेल्वे स्टेशनवर. ही होती आजची बस लातूर पुसद. तर मित्रांनो, संध्याकाळचे 5 वाजून 16 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण पोहोचलो आहोत नांदेड बसस्थानकावर आणि हा आपला प्रवास इथे संपवत आहोत. 2 बस बदलून आपण इथपर्यंत आलो होतो आणि आता आपला हा प्रवास इथे संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.